मॅचला सुरुवात झाली आहे. बॉटमॅनचा सुरेख वापर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा 4. वॉल्यूम हे ड्राइव करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील चांगला चेंडू आपण पाहतोय, अडवलं गेलं तिकडे. गुड स्टॉप, अप्रतिम फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 10. एक चेंडू शिल्लक, स्टील 1 टू गो. बॉलिंग ट्रॅक वरती अनिल अन्ना, अनिल अन्ना गोलंदाजी मार्क वरती सोडून दिला. खराब चेंडू आहे, बिहाइंड विकेट. यष्टीरक्षक बघा धडपडतायत, चाचपडतायत तिकडे, पण बॉल पकडतायत. यावेळेस देखील चांगले क्षेत्ररक्षण जयच्या माध्यमातून सुपर फिल्डिंग. व्हॉट एफर्ट्स. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 11 ऑन बोर्ड विदाउट लॉस. कम ऑन डीजे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. कोणत्याही प्रकारची विकेट इथे मिळाली नाहीये सध्या आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये. पण कौतुक आहे, चांगली गोलंदाजी झाली. एका दुसरा खराब चेंडू असेल, पण व्यतिरिक्त ते जर सोडले तर त्या व्यतिरिक्त कोणताच चेंडू मात्र खराब त्यांनी हाताळला नाही. हो डिफेन्स केलंय, डिफेन्स करण्यास खरं तर भाग पाडलं गोलंदाजाने. सीडला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर थोडे नाराज आहेत, कारण त्यांना माहिती एक्स्ट्रा रन ते खर्च करून चालणार नाहीये. दबाव बनवायचा बॅटर्स वरती. समोर देखील आपण पाहतोय रिजन्सी रायनो संघ, त्यामुळे ते देखील चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये ते मात्र शक्य नाही. बॅटिंग लाईनअप त्यांची देखील मोठी आहे. ऑफ साईडला टॅप केला गेला आहे. क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय. फेकी पुन्हा खराब आले. सीड नाराज आहेत, वारंवार चुकीचा थ्रो येतोय आणि त्यामुळे ही नाराजगी तुम्हाला पाहायला मिळते. चला वेळेच्या बाबतीत आम्ही सातत्याने का सांगतोय, ज्याचं कारण पहिले 4 सामने जर तुम्ही पाहिलात तर योग्य वेळेत पूर्ण झालेले आहेत. 3 जरूर तास लागले पहिले 4 सामने कव्हर करण्यासाठी. त्यामुळे ठीक, कारण आज 8 वाजता बॉल पडला, त्यानंतर 11 वाजेपर्यंत आपण पाहिलं तर 3 सामने आम्ही कव्हर केलेत. 4 सामने कव्हर केलेत, 3 नाही. त्यामुळे आपण पाहतोय की आज योग्य वेळेत सर्व काही सुरू आहे. ऑन साइडला कॅच होता, राऊंड लेग्स आलेत. यावेळेस देखील आपण पाहतोय व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेचा इशारा पंच देखील करतात. भर दुपारचं सत्र आता मात्र पाहतोय आपण आणि पंच चांगलीच कसरत करतात. शॉर्ट स्क्वेअर लेग ऍक्शन मध्ये रनआउटची संधी, 3ही यष्ट्या काढल्यात बाहेर धावचेच्या स्वरूपात. उमाले बॅक टू द डगआउट. देखिए आपका जो नाम होगा वही टी शर्ट पे डाला करो दोस्तों, क्योंकि 12th मैन आपका होता नहीं है, फिर बाद में हम ढूंढते रह जाते लिस्ट में. कट करने का प्रयास, पॉइंट से निकली, स्क्वायर ऑफ द विकेट खेला है. क्या बात है, कल
शायद देर रात तक ये खिलाड़ी फुटबॉल खेल रहे थे। रन आउट का मौका है और लीजिए मौका था दोस्तों भी विकेट का पतन बल्लेबाज को किया पर चलता। बहुत बड़ी विकेट इस मुकाबले की। न्यू बॅटर धनंजय आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये थ्रो केलाय का धनंजयने? ओके सर हरकत नाही 12th मान उशीर आलेला त्यामुळे इथे पूर्ण गडबड झाली। ओहो यावेळेस देखील अंपायर सिग्नल नो बॉल कॉल केल्या पंचांनी। ते मात्र धावसंख्या आपण पाहिली तर 18 वर आहे। यावेळेस देखील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न पण दूर राहतोय। बघा सगळे खेळाडू बघा किती मेहनत करतात धडपडतात अक्षरशः पण आपल्या संघासाठी चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न। इक्वली कॉन्ट्रीब्युशन बघा भरपूर महत्त्वाचं असतं। प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या संघाच्या विजयामध्ये माझा हातभार असणं गरजेचं आहे। कृणाल तुम्ही जेव्हा बोलण्यासाठी एकत्र येतात तेव्हा प्लीज त्या विकेटवरती नका बाजूला, कारण ऑलरेडी विकेटसाठी आम्ही सकाळी भरपूर मेहनत घेतली आहे तिथे। म्हणजे पराग दादा कुठे आहेत? त्यांनी भरपूर मेहनत घेतली। यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू थांबणार नाहीये, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। अप्रतिम अप्रतिम अशीच बॅटिंग करावी लागेल शेवटच्या चरणापर्यंत जर धावसंख्येचा डोंगर उभारायचा आहे तर। पण यावेळेस पायात होता चेंडू, पायावरती जोरात आढळल्या, त्या दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती झालेली। सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर गोलंदाज शिशिरला पाहतोय, जेन्युइन ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे, जितकी चांगली गोलंदाजी तितकी चांगली फलंदाजी, आणि हा लेग ब्रेक मोठा करण्याचा प्रयत्न। धनंजय पाटीलने जर बॅक टू बॅक 3 चौकार मारले तर 1000 रुपयांचा पारितोषिक कोणाकडून? केतन व्हाईट बॉल, केतन दादा यांच्या माध्यमातून बघा धनंजय पाटीलने जर 3 चौकार लगावले तर 1000। सरपंच चषक उसटण्याची स्पर्धा आम्ही कव्हर केली सेकंड नाईट मध्ये, नाईट क्रिकेटची स्पर्धा करत होती आणि सेकंड नाईट मध्ये एका सार्थक काळन नामक हेदुटण्याच्या खेळाडूने 3 षटका ठोकल्याने 22,000 रुपये कमवले। ग्रामीण क्रिकेट म्हणजे पैशांचा पाऊस आहे। सध्या आपण प्रीमियर लीगची स्पर्धा कव्हर करतोय रासाच्या माध्यमातून। सगळ्यात मोठा इव्हेंट अनंतम रिजन्सी अनंतम परिसरातील आपण पाहतोय सगळ्यात मोठा इव्हेंट म्हणून खरं तर ज्या स्पर्धेची ओळख आहे, ज्या इव्हेंटची ओळख आहे ती रिजन्सी अनंतम प्रीमियर लीग। आमच्या हितेन बाई बघा सगळ्यांचे फोटो क्लिक करतात। हितेश बाई यांना आपण पाहतोय, हितेश मिरचंदन यांना सगळ्यांचे फोटोज क्लिक करतात। आजच्या तारखेला सोशल मीडियावरती अपडेट राहणं भरपूर गरजेचं आहे। बरेचसे खेळाडू आपण पाहिले तर फक्त संघामध्ये सिलेक्ट होतात, टी शर्ट ट्रॅक शूज घालून येतात, कॅप आणि फोटो क्लिक केला की सोशल मीडियावरती पहिले अपलोड करतात। रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये आजकाल भरपूर फरक आहे लोकांचा। आणि नो बॉल गांगुली साडाम ऍक्शन आहे का? ओके शिशिरला आपण पाहतो, योग्य निर्णय। काय करतोय शिशिर बघा, नो बॉल आहे, विकेटच्या बाहेर टप्पा आहे। येस मी याच गोष्टीचा उल्लेख केला, रिअल लाईफ आणि रिअल लाईफ दोघांची वेगळी झाले लोकांची, प्रत्येकांची आपण पाहतोय सोशल मीडियावरती वेगळी लाईफ असते आणि
रिअल लाईफ मध्ये ते वेगळे असतात. यावेळेस स्वीप केलाय, क्या बात आहे. नेत्र दीपक चौकार. स्ट्रायकिंग इन वरती आपण पाहतोय बॅटर धनंजय पाटील यांना चौकार आलाय. आणखीन 2 आले तर मात्र बक्षीस मिळेल, पण काय घडतंय, मैदान सोडावं लागतंय. विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. चेन वॉनची आठवण करून दिली आहे. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शिशिरने विकेटचं पतन झालंय आणि येणारे आपण पाहतोय एकंदरीत 3 षटकांचा काही पूर्ण 3 षटकाखेरीज 35 धावा 35. कमॉन डीजे. तो चले 3 ओवर के बाद 35 रन 3 विकेट के नुकसान पर. ट्रैकिंग इन पर अब कृणाल मेहता. ओ बल्ले का अंदरूनी सिरा लगा है, लेकिन देखिए रिवर्स खेलना चाह रहे थे, इसीलिए ये गेंद गई थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे 4. कैसे खलनायक खेलते हैं. फिर एक बार रिवर्स खेलने का प्रयास देखिए, क्योंकि बल्लेबाज देखिए बात करेंगे कृणाल मेहता को पता है कि अब गेंदबाजी के लिए आए गेंदबाज प्रशांत और लेग स्पिन अच्छा करते हैं, तो विद द टर्न खेलने का प्रयास है. जैसे गिनने के बाद राइट हैंडेड बैटर के लिए गेंद बाहर निकल रही है तो बाहर की तरफ ही खेलने का प्रयास कर रहे हैं. अच्छी सोच यहाँ पर कृणाल मेहता की, लेकिन इसके लिए आपका टाइमिंग अच्छा होना बहुत जरूरी है. इस बार खराब गेंद थी, ऑन साइड पर खेला है, स्क्वायर लेग पर. 1 रन पूरा और बैकअप है यार. लाइन नो 1+1 2 रन. लाइन नो होगा, अंपायर बता रहे कि लाइन नो है यहां पर, तो अतिरिक्त रन मिलेंगे. 9+1 2 के साथ को टोटल आगे बढ़ता हुआ 41 रन ऑन बोर्ड. फुल टॉस थी, ड्राइव किया है, क्रैकिंग ड्राइव लॉन्ग ऑफ के बाहर. एक और शानदार चौका. तो चलिए यहां पर बात करेंगे. देखिए इस बार एक और बेहतरीन, वाह भाई वाह. 2 गेंदे 2 चौके लगाए यहां पर बल्लेबाज मंदार महाले ने. येस, फिलहाल मैदान के अंदर मंदार यही करे, जिद्द होती म्हणून धावलय करून. देखिए मन में अगर आप ठान लो तो कुछ भी कर सकते हो, यही बता रहे. बैक टू बैक 2 चौके लगाए, तीसरे के लिए रेडी थे. और लीजिए भाई 3 गेंदे 3 चौके लगाने का कारनामा किया यहां पर मंदार नामक बल्लेबाज ने. चौके लगाए इसने. ऑन साइड पर इस बार फ्लिक किया है, फील्डर वहां पर मौजूद, फंबल हुए और लीजिए
सिंगल को डबल में कन्वर्ट करने में ये माहिर है भाई। 4 ओवर का खेल समाप्त, 55 रन 3 विकेट के नुकसान पर, 55 रन ऑफ बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, एंड ऑफ द 4th ओवर। पहले सत्र में फिलहाल बल्लेबाजी करते हुए रीजेंसी राइनोस। वैयक्तिक सौदावरती तो बैटिंग करता है, इस बार ड्राइव करने का प्रयास। कुणाल को पता है, देखिए मंदार अच्छे बल्लेबाज अच्छे लय में नजर आ रहे हैं। नो बॉल कॉल किया अंपायर ने, यानी नो+1, यानी ये 2 रन होंगे। चलिए भाई, सोने पर सुहागा, रन आने जरूरी, और ये रन आ रहे हैं, कैसे क्यों ना हो, रन आ रहे हैं फिलहाल। गांगुली नो किस बात का? ओके, तो चलिए इस बार बाहर थी बहुत दूर, व्हाइट बॉल का इजाफा होता हुआ। सही निर्णय, सही निर्णय, अंपायर द्वारा अतिरिक्त रन। ड्राइव किया है कवर्स के क्षेत्र पर, गलती हुई ली से भाई, 1-2 का 4, 4 रन। अच्छे लय में नजर आते हुए छाए हुए मैदान के अंदर, अब जो कुछ भी हो रहा है भाई फिलहाल मंदार के फेवर में, ऐसे कह सकते हैं राइनोस के फेवर में हो रहा है जो भी हो रहा है, क्योंकि रन अप आकर पहुंचे भाई। देखिए 63 पर, यदि ऐसे ही बल्लेबाजी होती रहती है 72 से 75 तक स्कोर आ सकता है ऊपर, लेकिन ये खराब शॉट सिलेक्शन हम कहेंगे, ऊपर से मारा है बॉक्स आउट के माध्यम से। कृणाल मेहता बने चलते। फिर एक बार गेंदबाज सागर तैयार होते हैं गेंदबाजी के लिए। ये गेंद हवा में थी, और जब तक हवा में थी तब तक दिल की धड़कनें भी तेज थी। तीसरे के लिए पलटे, और पावर प्ले सर्कल में 3 रन। क्या बात है भाई, पावर प्ले सर्कल में 3 रन चुराए। पावर प्ले सर्कल में भाई 1 रन लेते लेते बल्लेबाज थक जाते, लेकिन लीजिए भाई 3 रन, 3 के साथ टोटल आगे बढ़ता हुआ कुल स्कोर देखिए 66, 66 रन, 70 के ऊपर स्कोर जा सकता है यदि 2 अच्छे स्ट्रोक लगे तो, लेकिन 66 है अब तक, एक बड़ा टोटल तो हम जरूर कह सकते हैं। ऑन ड्राइव किया है अनिल अन्ना वहां पर मौजूद, दूसरे के लिए पलटे, और दूसरे के चक्कर में भाई मैदान अभी छोड़ना होगा। रनआउट के माध्यम से एक बड़ी सफलता, जो बल्लेबाज अच्छे सेट हुए थे वही मंदार अब छोड़ेंगे मैदान।
के कप्तान से गुजारिश होगी आइए टॉस के लिए. चला टॉस साठी इन्व्हाइट करतोय जॅग्वार किंग्सचे कॅप्टन आणि अनंतम ग्रिझलीचे कॅप्टन. आपण तयार राहा. चलते मुकाबले की ओर. सागर आखिरी गेंद इस सत्र की. अनिल अन्ना वहां पर थ्रो थोड़ा सा दूर था और ये कर क्या बैठे भाई विकेट कीपर. रन आउट का मौका है, बन सकता है, लेकिन दीजिए भाई जहां पर 1 रन था वहां पर लगभग 3 रन खर्च किए. अंपायर कितने रन होंगे? 2 होंगे. 3? क्या बात है, 3 रन होंगे यहाँ पर. तो चलिए देखते देखते सत्र पहला हुआ पूरा. पहले सत्र के बाद हालांकि बात करेंगे. देखिए 3 असतील ना? 3 असतील. 4थ्या रनला आउट झालाय. सेम बॅट्समन वर पोहोचला होता. ज्याने मारला तोच वर पोहोचला होता. कारण 3 ना रोहन सर. ओके. जॅग्वार किंग्स कॅप्टन लवकर इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस कंप्लीट करतोय. ऑलरेडी आज आपण शेड्यूल मध्ये पुन्हा मागे आहोत, ज्याचं कारण मॅचेस आज सकाळी थोडा उशिरा झाल्या पण योग्य वेळेस झाल्या, त्यामुळे तितकंही लेट नाही आहोत. आपल्याला वेळ कव्हर करायचा आहे आता. जॅग्वार किंग्स कॅप्टन फायनल कॉल. यानंतर आम्ही कॉल करणार नाही प्लीज. सगळं काही आतापर्यंत वेळेत सुरू आहे. काय बोलताय? प्रतीक 5 रनची पेनल्टी मागतायत. चला टॉस करूयात आपण. टॉस इथे आपण कंप्लीट करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. येस, प्रतीक शेट्टीला आपण पहिले ऑरेंज कॅप देऊयात. सध्या लीडिंग रन स्कोरर आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. टॉस कंप्लीट करूयात. कॉल कोणाचा असेल? अनंतम ग्रिझलीज. कॉल कोण करते है? चला अनंतम ग्रिझलीजचे कॅप्टन कॉल करतील. हेड्स इज द कॉल अँड देअर्स इट इज. टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? बॅटिंग. जास्त रन बनवतात म्हणून मला तर वाटतं बॅटिंगचा निर्णय घेतलाय का? येस, कारण आम्ही ऑलरेडी म्हणजे खूप खाली आहे सध्या. ठीक आहे, तर आम्ही म्हणजे जास्त स्कोर करून ट्राय करू की कमीत कमी रन त्यांना म्हणजे डिफेंड करू, तर आमचा एक थोडाफार चान्स बनेल. कसं वाटतं स्पर्धेत खेळून? खूप एक्साइटेड असतो. वर्षभर आम्ही म्हणजे स्पर्धेचा वाट पाहतो. ठीक आहे, तर चान्स भेटतो. खूप चांगलं वाटतंय. टफ फाईट पाहायला मिळेल का दोघांमध्ये? हां, त्यांची म्हणजे ते जिंकून आले सगळ्या मॅचेस, तर ऑफकोर्स टफ फाईट होईल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. तर चला ऑन गोईंग मॅच कडे आपण लगेच वळतोय. नाउ बॅक टू क्रिकेट. 4 रन झाला धावफलकावरती. धावा 4. पहिल्या बॉलवरती निखिल सुहानीच्या विरोधामध्ये आलेला चौकार. आणि काय घडलंय सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बघा. 4 धावा इथे मात्र पंच इशारा करतात. अधिकृत इशारा पंचाचा 4 धावा आलाय.
पुन्हा अप्रतिम संगीत आहे. ऑसला स्वीप करण्याच्या नादात काय घडलंय. दोन फिल्डर होते एकमेकांचा तोंड पाहत राहिले आणि चेंडू धरतीला दान झालाय. बघा कॉलिंग भरपूर महत्वाचं असतं. हू विल टेक, कोण कॅच घेणार हे खूप महत्वाचं आहे. आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर तीच कॉलिंग चुकली. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 10 वरती 10 रन्स ऑफ बोर्ड, 2 चौकार 2 सिंगल अद्याप तरी स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पाठलाग 71चा करायचा, त्यामुळे त्या प्रकारचा खेळ देखील करणं महत्वाचं आहे. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघांना मोठा संघर्ष करावा लागेल जर काय त्या सामना जिंकायचा आहे तर. निखिल बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. अंतिम चेंडू स्वीप केलाय, गुड फिल्डिंग, शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक रन थांबवू शकले नाहीयेत पण 3 धावा मी तर म्हणेन रोखल्यात. एक रन थांबवू शकली नाही, त्या व्यतिरिक्त 3 धावा आपल्या संघासाठी त्यांनी रोखल्यात असं म्हणावं लागेल. कारण यदा कदाचित जर बॉल तिथून मागे आला असता तर 4 मिळाले असते. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, 11 ऑन बोर्ड विदाउट लॉस. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण झाले. वारंवार स्वतःवरती नाराज आहेत बघा, त्यांना गॅप शोधायचे, गॅप मिळत नाहीये. पण अनिल अण्णा का एकदा सेट झाले विकेटवरती, नो डाऊट चांगली बॅटिंग करतील. पतंगीकडे गती प्रचंड आहे आणि खरंतर दोघेही फलंदाज त्याचा फक्त गतीचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या बॅकलिपनं फटके येत नाही, शॉर्ट बॅकलिपनं स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतात, पण फक्त त्याचा गतीचा वापर करण्याचा प्रयत्न. पतंगी हुशार आहे, गती देखील कमी करतोय. ओ संधी होती, संधी गमावली आहे. कॅचेस विन द मॅचेस. गत वर्षीच जर तुम्ही पाहिलं असेल दिव्यांगत लोकनेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक साबेच्या संघानं केतन म्हात्रेचा कॅच सोडला होता अवघ्या 4 वर. त्यानंतर केतन म्हात्रेनं 65-70 जवळपास धावा कुठल्या एकट्याने, आणि तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा प्रभाव दावेदार देखील लायला. समोर ड्राईव्ह केलाय, या फटक्याचे चटके लागले असतील. चेंडू सीमा पार. 4. क्या बात आहे. चौकार आला समोर आणि तर कॅच ड्रॉप केली. स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईक रोटेट झाल्याच्या नंतर तडाखा चपराक तुम्हाला पाहायला मिळाली. रिव्हर्स खेळलाय, अप्रतिम स्ट्रोक, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. पेनेट्रॉन चौकार. एकवीस धावा धावफलकावरती. आता पाठलाग करायचा खरं तर 71चा 21 झालेल्या आहेत. यावेळेस देखील चांगला फटका आहे. क्या बात आहे. चाबुक शॉट अलोंग दी कार्पेट. चौकार.
25 वर 71चा पाठलाग करता करता पहिल्या 11 मध्ये 25 बनलात. ओ डबल बाइंड झाले होते. एक्झॅक्टली कळेल पंच इशारा करता. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव बाहेर आहे टप्पा. माहित आहे तुमच्या विकेट किपरला देखील माहित आहे पतंगे. अतिरिक्त रन. मिड ऑन मधून मागे लॉंग ऑन ला बॉल आलाय. कृणालला आपण तिकडे पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव आली. धावसंख्या 27 आणि आता येणारे 18 बॉल आणि 44 करायच्यात. 18 चेंडू 44 ची गरज. फलकावरती आपण पाहतो 27 रन्स ऑन बोर्ड. येणारे 18 बॉल 44 करायच्यात. सध्याच्या घडीला आपण पाहिलं रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. 14.67च्या सरासरीने धावा करणं गरजेचं आहे आणि एखादं मोठं षटक गरजेचं आहे. एखादं मोठं षटक सामन्याची बाजू पलटेल आणि कोणातरी एका संघाचं पारडे जड होईल. मोठं षटक आलं मी तर म्हणेन तर सध्या बॅटिंग करताना डायनॅमिक पॅन्थर्स संघाचं पारडं जोड होऊ शकतं. पण जर आणखीन एक चांगलं आणि सफल षटक राहिलं एक 5 ते 6 धावांचं तर पूर्णपणे अंडर प्रेशर डायनॅमिक पॅन्थर्स जाईल आणि मॅच मध्ये फ्रंट फूटला आपल्याला पाहायला मिळते रिजन्सी रायनोस. रायनोस साठी बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज रौनकला आपण पाहणार आहोत. सोडून दिलाय लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉल. पंचांना आज चांगलीच कसरत करावी लागते. अनिकेत असतील, रोहन असतील, गांगुली असतील, सुनील विश्वकर्मा समोर खेळल्यात. फ्रंट ऑफ द विकेट चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. समोर व्ही शेप मध्ये अनिलच्या माध्यमातून तितकेच चांगले स्क्वेअर ऑफ द विकेट देखील आपण फटके त्यांचे पाहिले. स्वीप, रिव्हर्स स्वीप, लेट कट. सिसिरने फिल्डिंग पाहिली. आता गॅप पाहतोय तो कुठे एक्झॅक्टली. रॉकेट शॉट त्याचे आपल्याला पाहायला मिळतं. बॅट स्विंग त्याचा मोठा असतो पण इथे काय घडलंय बॉल हवे मध्ये. गरज होती का आत टाकायची मध्ये. सोडला असता यदा कदाचित तरी बाहेर गेला असता. पण आता 4 आहे का पाहायचं आहे. चेक करतो आम्ही. जितक्या धावा धावून कंप्लीट केल्या तेवढ्याच असतील म्हणजे एकच रन. बॉल खरतर जेव्हा हातातून पडला होता खाली तेव्हा त्यांचा पाय बाउंड्री रोप वरती आहे. तसं आपण पाहूया आता किती धावा झालेल्या त्या महत्वाच्या नाहीयेत. किती करायच्या त्याला महत्व जास्त आहे. 16 बॉल आणि विजयासाठी 41 ची गरज. 16 चेंडू 41 धावा. पॉवर पॅक ऑफ ड्राइव. क्या बात है. मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफ नाहीये, गॅप मध्ये खेळलाय. 4 धावा.
बॉल मध्ये 34 झाल्यात आणि आता पुढच्या 15 बॉल मध्ये 37 करायचे आहेत. 15 चेंडू 37 धावा. ओ यावेळेस नो बॉल आहे, बॉल मागे चाललाय. म्हणजे धावा किती मिळतील ते पाहायचंय. पंच इशारा काय करतात. मला तर वाटतं स्टम्प्सला लागून काल आपण एकच रन असेल ना, नोचा रन फक्त. तेच, कारण काल या स्पर्धेचा खरं तर तो नियमच आहे. नो बॉल असेल आणि बॅटर आउट झाला, बोल्ड झाला तर फक्त नो बॉलचीच रन ग्राह्य धरली जाईल. जीवनदान मिळालंय. दिल की धडकने जो बढी थी फिर से धीमी हो गई. वाढलेले होते हृदयाचे ठोके बोल्ड झाल्यावरती. नो ऐकल्यानंतर मनाला आनंद इतका भेटला असेल अनिल अण्णाच्या, देवाचे आभार मानत असतील. आणि त्यानंतर जीवनदान मिळालंय. तुटून पडल्यात गोलंदाजावरती. एक्स्ट्रा कव्हरला भेदत चौकार. थँक्यू. व्हॉट बॅटिंग. अप्रतिम बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. सध्या जीवनदान मिळाल्याच्या नंतर फलंदाज किती घातक ठरतात ना, त्याचं ज्वलंत उदाहरण. यापूर्वी नो बॉल होता, त्यावरती बोल्ड झाले होते. जीवनदान मिळालं एक्स्ट्रा कव्हरला. आता ही चपराक लगावलेली तुम्हाला पाहायला मिळते. येणारे 14 बॉल 31 करायच्यात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अडवले गेले चेंडूला. गुड एफर्ट्स. पतंगेला आपण तिकडे पाहतोय. चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं. तत्पूर्वी एक धाव. येणारे 13 बॉल 30 ची गरज. 13 चेंडू 30. 'स्कोर बरोबर आहे 41. चला मॅच कडे वळूयात आपण आता. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्या बात आहे. शिशिरनं आता आपली दहशत दाखवण्याची सुरुवात केली. चेंडू सीमा पलीकडे चौकार. बारा गेंदे जीत केले 26 की दरकार. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल उमालेला आपण पाहतोय. बारा बॉल 26 ची गरज आहे मॅच साठी. विजय कोणाचा होईल, कोण विजय प्रस्थापित करेल या सामन्यामध्ये पाहायचं. 12 चेंडू आणि विजयासाठी करायच्या धावा त्या 26. सामना रंगलाय. फक्त निखिल, सोहानी किंवा उमाले दोघांनी लक्ष द्या की वेळ थोडा विनंती आपल्याला. ओ समोर खेळलाय. क्या बात आहे. सेपेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. लॉंग ऑन लॉंग अपच्या मधून 4 धावा. थँक्यू. प्रत्येक एक चेंडू खरं तर तुमच्या समोर येणार तुमच्यासाठी जितकं आव्हान असतं ना, तितकं संधी देखील असतं. त्यामुळे आव्हानाला घाबरायचं की संधीचं सोनं करायचं तुमच्या हातात आहे. आणि संधी होती, संधीचं सोनं केलं. आता फंबल झाल्यात आणि 2 धावा पूर्ण देखील. क्या बात आहे शिशिर. या धावेसाठी तो जो धावलाय ना, ही धाव महत्वाची होती. त्याला माहित होतं वीक गाणे कंप्लीट केली रन आणि नक्कीच त्याला अप्रिशिएट केलं जातंय. अनिल अण्णा तिकडे आले, त्यांनी सांगितलं सुपर रनिंग, गुड कॉलिंग ऑल्सो. धावसंख्या 2 ने पुढे. आता टोटल 51 वर. येणारे 10 बॉल 20 करायच्यात. सामन्याचा आता मात्र आपण पाहतोय ही परिस्थिती आली, कारण यापूर्वी आपण पाहिलं तर फलंदाजी थोडी स्लो डाऊन झाली होती. असं वाटलं गाडी दुसऱ्या तिसऱ्या गिअरवर जाते. पुन्हा टॉप गिअरवर बॅटिंग. व्हॉट फॅन्टॅस्टिक. दोघांनाही एक जीवनदान मिळालं. यापूर्वी शिशिरला देखील एक जीवनदान मिळालं आणि त्यानंतर अनिल शेट्टी यांना देखील जीवनदान मिळालं. 17 बॉल मध्ये सध्या वैयक्तिक 40 वर बॅटिंग करतात. क्या बात आहे. अर्धशतक पाहायला मिळेल का? मॅच फॉर्मॅट मधून हे कदाचित पहिलं असू शकेल.
ओ काय घडलंय, काय घडलंय? बॅटशी संपर्क नसेल तर वाईड असेल, पण जर का संपर्क असेल किंवा शरीराला कुठे टच झाला असेल तर येस, वाईट बॉल. योग्य निर्णय, योग्य निर्णय आहे. लेग स्टंपच्या खूप बाहेर होणे. कीपर कॉमेंट्री बॉक्स मधून देखील क्लिअर दिसतंय. ड्राइव्ह केलाय, फटका चांगलाय, क्या बात है. गॅप मध्ये प्लेअर डगआउटला सांगत असताना मैं हूं तो मुमकिन है. 4 धावा. आणि शेट्टीचा पाठपण वैयक्तिक 44 वर बॅटिंग करतोय. 18 बॉल आणि आता येणारे 9 चेंडू 15 करायचा. 9 चेंडू 15 धावा. हो, स्क्वेअर ऑफ द विकेट घ्यायचा होता. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल दबाव वाढवतोय. मी याच गोष्टीचा यापूर्वी देखील उल्लेख केला. डॉट बॉल रेशो तुम्हाला कमी करावा लागेल आता बॅटिंग करताना. पुढे सरसावत फ्रंट ऑफ द विकेट पुन्हा एकदा. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. सरळ बॅट एक्झिक्यूट केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पेनेट्रॉन चौकार. क्या बात आहे, अप्रतिम बॅटिंग. 7 बॉल 11ची गरज. सामना कुठे होता आणि आता कुठे आलाय. ऑन साइडला स्वीप केलाय. बॅट वर करायचे. अनिल शेट्टी आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचंय. बॅट वर करून दाखवायचं प्रेक्षकांना की हो, या बॅट मधून अर्धशतक आलंय. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज या स्पर्धेतला आपण पाहतोय. नाव आहे त्याचं अनिल शेट्टी. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. येस, 20 मिनिटं आय थिंक कंप्लीट झालेली आहेत. 2 मिनिटं बफर टाइम देऊ आणि 2 मिनिटात जर हे षटक कंप्लीट झालं नाही तर लास्टला 1 बॉल बाकी असू द्या, 2 बॉल बाकी असू द्या किंवा 3 बॉल बाकी असू द्या, एक फिल्डर कंपल्सरी मैदान सोडून बाहेर येईल. अण्णा 6 बॉल 7 करायचे आहेत. 6 चेंडू 7 ची गरज आहे. आतापर्यंत ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे अनिल शेट्टी, इम्प्रेसिव्ह बॅटिंग. एक हात देखील लढवला. दुसऱ्या बाजूला सिसिरनं चांगली साथ दिली. सिंगल सिंगल घेऊन समोर स्ट्रायकिंग इन वरती अनिल शेट्टी यांना ठेवण्याचं कार्य केलं. अतिरिक्त रन मिळाले असते खरं तर, पण अटेम्प्ट केला आणि तिथे ऑनसाइडला स्ट्रायकिंग इन वरती आपण पाहतो. आता बॅटर अनिल शेट्टी यांना 5 चेंडू 6 ची गरज. अतिरिक्त रन मिळाले असते तर कदाचित 93 बॉल इक्वेशन राहिलं असतं. 6 बॉल 6 पण हरकत नाही. 5 चेंडू आणि 6 धावा. इथपर्यंत जर तुम्ही संघाला आणले तर इथून विजय मिळवून द्यायची जबाबदारी तुमची आहे. पुढचा बॉल. फटका चांगलाय. गॅप मध्ये देखील विजयाचं स्वप्न रंगवणारा हा येतोय. शानदार चौकार. आपण पाहिले तर विजयासाठी गरज असेल ती अवघ्या 2 धावांची. का बॅटिंग झाली. अनिल शेट्टीने इम्प्रेस केलं. 1 साइड बॅटिंग. एकटा लढला, एकट्याने संघर्ष केला आणि त्याच्या संघर्षाला आता यश मिळेल का पाहायचंय. 4 चेंडू 2 धावा. 69 झाल्यात. पाठलाग 71चा करायचा आहे. फटका समोर. 1 धाव पूर्ण. स्कोर इज इक्वल नाव. धाव संख्या समांतर झालेली आहे. 3 चेंडू आणि येणाऱ्या 3 चेंडू मध्ये आता अवघ्या 1 धावेची गरज. स्वप्न पाहिलं विजयाचं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष मोठा केला आणि संघर्ष करत असताना आता विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय संघ डायनामिक पॅन्थर्स. 1 पाऊल दूर, 1 धाव दूर आणि ते सीसी बोस्ट आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवलाय. सिसिर फिनिशेस ऑफ इन स्टाईल. 4 धावांनी सामना संपला. मॅच फिनिश.
71चा पाठलाग सफलरित्या पूर्ण झाला आणि डायनामिक पॅन्थर्स संघाने सामना जिंकला. 10 विकेटने सर्वाधिक मोठा विजय त्यांनी मिळवलाय. येस डीजे.